खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलनाचा इशारा। खासगी कंपन्यांकडून लोकांची फसवणूक व लूट केली जात असून या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 29 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनानुसार आरबीआयने घालून दिलेल्या निर्देशाचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता या फायनान्स कंपन्यांकडून कमी व्याजदराने कर्ज देत असल्याचे भासवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला जातो। अशा या गरजू ग्राहकांना साप्ताहिक, पंधरवडा आणि मासिक अशा प्रकारचे मुद्दल व व्याजदर कमी रक्कम ठरवून त्यांचे 10, 20, 30, 40 हप्ते करून देऊन त्यांचा अकाउंट मार्फत कर्ज वसुली केली जाते। यातून एखादा कर्जाचा हप्ता मागे पुढे झाल्यास त्यांच्याकडून प्रति चेक बाउन्स 700 रुपये प्रमाणे 3 चेकचे 2100 रुपये प्रमाणे दंड लावला जातो। त्याचबरोबर ज्या बँकचे अकाउंट नंबर दिले असतील त्या बँकेकडून प्रति चेक 500 रुपये प्रमाणे आकारणी केली जाते। अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी सामान्य ग्राहकाची आर्थिक पिळवणूक केली जाते। तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून विविध फायनान्स कंपन्यांसाठी ज्या ग्राहकांची आर्थिक शोषण करत आहे त्या कंपन्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने या जिल्ह्यामध्ये फायनान्स कंपन्यांच्या विरोधात उग्र असे आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत बापू कोलप, मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉक्टर सचिन सकरे, श्री श्रीकांत आवटी, सौ नीता आवटी, स्वराज्य आवटी, भाऊसाहेब कोळी, महाडिक साहेब, धीरज कांबळे, विकी होळकर, सिद्धार्थ माळी, अतुल पिसाळ इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे। फायनान्स कंपनीमध्ये करत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत आहे। यासाठी माननीय कलेक्टर यांना वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनावर माननीय जिल्हाधिकारी यांनी ज्या फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने या सांगली जिल्ह्यात उग्र असं आंदोलन छेडण्यात येणार आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।